नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सुंठवडा प्रसाद। त्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी खोबरं आहे, त्यानंतर पाऊण वाटी खडीसाखर, अर्धी वाटी शेंगदाणे आहेत, 2 मोठे चमचे सुंठ पावडर घेतलेले आहे इथे, 10-12 काजू, 10-12 बदाम आहेत, थोडे मनुका आहेत, 1 चमचा वेलची पावडर आहे, पाव चमचा ओवा। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आपण पहिले शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे खरपूस असे भाजून घेऊया आपण। शेंगदाणे चांगले भाजले आहेत आता। इथे आपलं खोबरं आपण आता भाजून घेऊया। मंद गॅसवर असं चांगलं भाजून घेऊया। खोबरंही चांगलं भाजून झालेलं आहे। त्यानंतर आपण काजू आणि बदाम थोडंसं गरम करणार आहोत। काजू बदाम हे आता गरम झालेले आहेत, पण काढून घेऊया। गॅस बंद करूया। आता भाजून घेतलेलं आपण सगळं हे, आता शेंगदाणे, काजू आणि बदाम आणि त्याच्यावर खडीसाखर हे आपण सगळं आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आपण हे आता काजू, बदाम, शेंगदाणे आणि खडीसाखर बारीक करून घेतलेलं आहे, ते आपण सगळं आता याच्यात खोबऱ्यामध्ये वगैरे मिक्स करूया। त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत सुंठ पावडर, तर वेलची पावडर, ओवा आणि मनुके। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। हे आपलं तयार झालेलं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सुंठवडा प्रसाद। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।